साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ। दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर। टोटल 21 बक्षीस। पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना, दुसरा बक्षीस LED टीव्ही, तिसरा बक्षीस फ्रीज, चौथा बक्षीस मोबाईल, पाचवा बक्षीस सायकल आणि बरीच बक्षीस। ऑफर कालावधी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर। 0% डाउन पेमेंट। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज राहुरी। चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। पारनेर तालुक्यातील टाकेढोकेश्वर इथे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेमधील श्री ढोकेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या भारतीय अंतराळ संस्थेमार्फत स्पेस ऑन व्हील या फिरत्या बसचं आगमन झालं। या बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी चांद्रयान, मंगळयान यासाठी लागणारे लॉन्चपॅड आणि स्पेस सेंटर इथे लावलेले शोध हे प्रयोग प्रतिकृतीच्या माध्यमामधून दाखवण्यात आलेत। या कार्यक्रमाचे आणि या व्हॅनचे उद्घाटन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी सर यांच्या हस्ते करण्यात आले। या ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी सर म्हणालेत की विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे, वैज्ञानिक शोध लावले पाहिजे। इस्रो ही आपली अंतराळामध्ये काम करणारी संस्था आहे, त्यामुळे या संस्थेमुळे आज भारत देश स्पेस सेंटरमध्ये तसेच विज्ञानामध्ये स्वयंपूर्ण बनलाय। आज अमेरिका किंवा रशिया यांच्या मदतीची भारताला आवश्यकता नाहीये। ही बस नवोदय विद्यालय आणि ढोकेश्वर यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी आली होती। नवोदय विद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांना या बसमधील प्रतिकृतींची माहिती देण्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग देखील देण्यात आलं होतं। या प्रसंगी विज्ञान भारतीच्या सदस्या डॉक्टर मीना मालगावकर पुण्यावरून हजर होत्या। त्यांनी अतिशय सुंदर माहिती विद्यार्थ्यांना दिली आणि मार्गदर्शन केलं। या प्रसंगी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री बोरसे, उपप्राचार्य श्री गजानन मुन्नरवार तसेच श्री विजय भोंडवे, अभिषेक कुमार तसेच श्रीमती अक्षिता चौहान, ढोकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य सुनील वाव्हळ, प्राध्यापक बाळासाहेब निवडुंगे, कला विभाग समन्वयक विजय सोबले तसेच शास्त्र समन्वयक अशोक गांगड, प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे, सोनल रोकले तसेच नीलम खिलारी, वैशाली गायखे, बाबासाहेब जाधव, संतोष इंगळे, श्री मल्हारी वाघसकर, अतुल सैन, रवींद्र ज्योतिक, नारायण शेळके, संदीप महांडोळे, सुरेखा ठाणगे तसेच प्रिया डवणे, रवींद्र मते, सुमन वाळुंज, प्राध्यापक गोवर्धन मते, प्राध्यापक आतिश झावरे, प्राध्यापक राजेंद्र वाघ, प्राध्यापक शिवाजी नरसाळे, प्राध्यापक पोपटराव जगदाळे, प्राध्यापक सचिन महानवर, प्राध्यापक योगेश मांडगे, प्राध्यापक राजेंद्र ढोणे तसेच सुशांत खेडकर, प्राध्यापक नितीन ढोकळे, प्राध्यापक मंगेश पोपळगट, विष्णू भद्रे आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी हजर होते। या प्रसंगी सूत्रसंचालन प्राध्यापक भाऊसाहेब हिंगडे यांनी केलंय, प्रास्ताविक अशोक गांगड यांनी केलंय, तर आभार बाबासाहेब जाधव यांनी मानले आहेत। नमस्कार, मैं अक्षिता चौहान, पीजीटी फिजिक्स जवाहर नवोदय विद्यालय से। आज हम लोगों के स्कूल में स्पेस ऑन व्हील बस आई है, जहाँ पे आप सब देख सकते हैं कि स्पेस को एक तरीके से व्हील्स पे लेके आया गया है और बच्चे बहुत एंजॉय कर रहे हैं, इसको देख रहे हैं, इंफॉर्मेशन गेन कर रहे हैं। और ये वीवीएम विज्ञान भारती के कोलैबोरेशन के साथ ये स्पेस वैन यहाँ पे आ पाई है। और मैं सबसे पहले थैंक यू बोलना चाहूंगी अपने प्रिंसिपल सर को, वाइस प्रिंसिपल सर को, उन्होंने मौका दिया बच्चों को इस चीज से ये एग्जीबिशन दिखाने के लिए। एंड थैंक यू। बाकी हमारे दीपक सर आपके साथ कुछ बातें साझा करेंगे। मैं पीजीटी केमिस्ट्री दीपक प्रसाद, जेएनवी टाकेढोकेश्वर से। एक्चुअली होता क्या है कि हम सुनते हैं कि रॉकेट लॉन्च किया गया है, रॉकेट में रोवर होते हैं, लैंडर होते हैं, वगैरह चीजें होती है, लेकिन इन बातों को केवल सुनने से, कहानी सुनने से माइंडसेट में कॉन्सेप्ट क्लियर नहीं होता है। उसी की तरफ बच्चे समझ सके इस चीज को, चीजें कैसी हैं और कैसे क्या होता है, इस चीज को दिखाने के लिए आज ये महोत्सव चला है, जिसमें कि गाड़ी आई हुई, इसके अंदर सभी मॉडल्स बने हुए हैं और हमारे बच्चे वॉलंटियर्स जो कि एक एक चीजों को एक्सप्लेन कर रहे हैं कि लैंडर क्या होता है, रोवर क्या होता है, लॉन्चर क्या होता है, पैड क्या होता है,
इससे आसपास के सभी स्कूलों से बच्चे आके करके देख रहे हैं और अपनी जिज्ञासा को शांत कर रहे हैं, अपनी जानकारी को बढ़ा रहे हैं। तो आप किस यूनिट पे थी और आप क्या बताना चाहेंगे? खड़ी थी उस पे मतलब वो इंडिया के जो सैटेलाइट्स हमारे होते हैं उसमें ये बताया जाता है कि जो खेती और जो भी लोग होते हैं, किसान होते हैं, उनके लिए वो कैसे यूजफुल है सैटेलाइट्स, इसके बारे में बताया। उसमें बताया कि जो सैटेलाइट्स होते हैं वो कोई भी एरिया हो, जैसे कि महाराष्ट्र हो या फिर कौन सा भी एरिया हो, उसके बारे में इंफॉर्मेशन कलेक्ट करते हैं और वो इंफॉर्मेशन कलेक्ट करने के बाद वो नीचे बैठते हैं टावर्स और बहुत सारे सिग्नल्स होते हैं उसके थ्रू। तो फिर वो इंफॉर्मेशन भेजने के बाद वो हमें ये पता चलता है कि उस एरिया में किस किस चीज की कमी है या फिर उस एरिया में किस चीज की कमी से उसे पूरा किया जा सकता है। जैसे चंद्रयान 3 है, उसके जो स्पेस क्राफ्ट है उसके 2 मॉडल्स होते हैं, एक होता है लैंडर, एक होता है रोवर। जब अर्थ सरफेस पे सैटेलाइट, मून सरफेस पे सैटेलाइट जाती है तो जो रोवर होता है वो लैंडर से अलग हो जाता है। रोवर का काम होता है ऐसे घूम घूम के, मतलब वो मूवेबल होता है, घूम घूम के फोटो क्लिक करता है। और जो लैंडर होता है उसका मेन वर्क होता है कि वो वहाँ का एटमोस्फेयर कैसा है, वेदर कैसा है, वो सब देखता है। जो चंद्रयान 3 था वो सक्सेसफुली लॉन्च हुआ था 23 अगस्त 2023 को। और जो इंडिया वो फर्स्ट ऐसी कंट्री जिसने मून के साउथ पोल पे फर्स्ट टाइम सैटेलाइट लॉन्च की थी और जिस पॉइंट पे लॉन्च की थी उसका नाम है शिव शक्ति। स्टूडेंट हूँ मैं, यहाँ पे बता रही थी जियो स्टेशनरी सैटेलाइट्स के बारे में जो अर्थ के अराउंड उसके साथ साथ मूव करती हैं। उनका काम ये होता है जो इंडियन नेवी फोर्सेस होती है उन पर अगर कोई दूसरी कंट्री अटैक कर रही होती है तो उसकी इन्फॉर्मेशन देती है। एप्लीकेशन पे खड़ी थी वहाँ पे, उसका मतलब है सैटेलाइट उनकी जो डायरेक्शन लोकेशन जो है वो हमें उससे, वो जो रिमोट सेंसिंग इस एप्लीकेशन की वजह से हम लोग उसे देख पाते हैं। वो जो सैटेलाइट ऊपर गए उसमें रिमोट सेंसिंग का एक एप्लीकेशन होता है, जैसे हम जीपीएस से लोकेशन देख सकते हैं वैसे ही हम उससे सैटेलाइट की लोकेशन देख पाते हैं। जो कि 1990 वो जो रॉकेट है वो असेंबल किया है, मोबाइल से डिस्कवर किए थे, उसका मैं नमस्कार, माझं नाव मीना माळगावकर, मी विज्ञान भारतीची सदस्य आहे आणि विद्यार्थी विज्ञान मंथन हे एक विज्ञान भारतीचा आयाम आहे, त्याचं पश्चिम महाराष्ट्राचं दायित्व माझ्याकडे आहे। विज्ञान भारती हे स्वदेशी विज्ञानावरचं काम करते, स्वदेशी विज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम विज्ञान भारती करते। विज्ञान भारती ही एक व्हॉलंटरी संस्था आहे की जिथे सगळे कार्यकर्ते आहेत ते सगळे व्हॉलंटरी काम करतात। त्याचबरोबर विज्ञान भारतीचं एक स्लोगन सांगायचं झालं तर कणापासून ते कलांपर्यंत हे एका वाक्यात सांगायचं झालेलं स्लोगन आहे। विज्ञान भारती आणि इस्रोचं एक सामंजस्य करार आहे, त्या अनुसार ही बस इथे आणलेली आहे आपण। इस्रो सुद्धा स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित काम करते आणि त्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा सगळा उपद्रव आहे असं म्हटलं तरी चालेल। इस्रोचं जे काय विज्ञान आहे आणि तंत्रज्ञान वापरून काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यासाठीचा हा एक मोठा प्रयास आहे। त्यासाठी त्यांनी स्वतः सगळीकडे पोहोचू शकणार नाही म्हणून विज्ञान भारतीच्या सहाय्याने आपण बस इथे वेगवेगळ्या ठिकाणावर फिरवतो। एकूण विज्ञान भारतीला इस्रोनी 4 बस दिलेल्या आहेत, त्यातली एक इथे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, एक आसामला आहे, एक आंध्र प्रदेशला आहे आणि एक आता मेंटेनन्स साठी हैदराबादला गेलेली आहे। या बस फिरवण्यामागचा उद्देश असा आहे की इस्रो काय काम करते आणि कशासाठी करते, देशासाठी काय करते त्याचं लोकांपर्यंत सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम उद्दिष्ट आहे, त्यासाठी हे करते। ह्या बस मध्ये जे काय आहे ते सगळे आतापर्यंत सोडलेल्या अंतराळात सोडलेल्या अवकाशांची अंतराळाची माहिती आहे, रॉकेटची माहिती आहे, त्याचबरोबर आपल्या सॅटेलाइटची माहिती आहे, ज्या नवीन नवीन उपक्रम लॉन्च केलेले आहेत इस्रोनी त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती आहे। उदाहरण सांगायचं झालं तर आपण एक नाविक म्हणून केलेलं आहे की ज्याच्यात मासेमारी करणाऱ्या लोकांसाठीचे हे एक मेन आहे की जर एखाद्या मासेमाऱ्याने ते नाविक ऍप डाउनलोड केलं त्याच्या मोबाईल मध्ये
तर समुद्रात गेल्यानंतर कुठे कुठल्या प्रकारचे चांगले मासे मिळतील, कधी वादळ येणार आहे, कधी ओहोटी असणार, कधी भरती असणार आणि त्याच्यापासून संरक्षण कसं व्हावं त्याची संपूर्ण माहिती त्यांना मिळते। आणि विमा आपले होड्या ज्या काय किंवा जहाज पाण्यात बुडतात ते संकट दूर व्हावे त्यासाठीचं काम ते नाविक करते, त्यासाठीची जी सॅटेलाइट ते काम करते। दुसरी एक सॅटेलाइट आहे की जे आपल्या शेतांसाठी आहे, त्याचं नाव आहे, त्यासाठी शेतकऱ्यांसाठी ती काम करते इस्रो। शेतकऱ्यांसाठी काय काम करते तर शेतकऱ्यांना जशी माहिती त्याच्या जमिनीचे फोटो काढून इस्रो पर्यंत पोहोचवले तर इस्रो त्या जमिनीतल्या सगळी माहिती त्यांना डेटाबेस म्हणून करून पाठवते। त्यासाठी भुवन म्हणून एक ऍप आहे, ते डाउनलोड केलं तर त्याच्याबद्दल ती माहिती मिळते। त्याचबरोबर मुलांमध्ये विज्ञानाचा प्रसार व्हावा, मुलांना विज्ञानाची गोडी लागावी, खास करून स्पेस आणि एस्ट्रॉनॉमीची आवड निर्माण व्हावी त्यासाठी ही बस आहे। आणि मुलांनी बघावं म्हणून प्रयत्न आहे की प्रत्येक शाळेत नेता यावी। प्रत्येक शाळेत नेता येत नाही, त्यामुळे आपण ठराविक शाळांमध्ये नेतो आणि त्या शाळेने इतर आजूबाजूच्या 4-5 शाळांना बोलवावी। जशी आज मी इथे उभी आहे, आपली ही बस JNV मध्ये जाणार होती, काही कारणास्तव ती आता आपण इथे डोकेश्वर माध्यमिक शाळामध्ये उभी केलेली आहे। माझ्या बरोबर विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर।